नमस्कार, मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्यात आणि आपण विविध मतदारसंघामध्ये फिरतोय. सध्या आपण मायनी जिल्हा परिषद गटामध्ये आहे. मायनी जिल्हा परिषद गटातील एक कलेडोन गाव आहे आणि कलेडोन पंचायत समिती पण आहे, बरोबर ना? कलेडोन पंचायत समिती. माझ्यासोबत इथले ग्रामस्थ बसलेत. आपण त्यांना विचारणार आहे काय गावाचं वातावरण आहे, काय चाललंय. नाही आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे लागले वार चालूच आहे आता. पण आमच्या भागाचा विषय काय आहे की ही जी भाग आहे आपला खटाव मान आहे, आता ही पहिल्यापासून 40 वर्षापासून हे दुष्काळी म्हणून गणला गेला. तर आमच्या लोकांची अपेक्षा आहे पहिल्यापासून एकच, आतापर्यंत राजकारण झालं या भागात. जे नेते होऊन गेले, कोण आमदार खासदार होऊन गेले, यांनी राजकारण आतापर्यंत हे पाण्यावरच केलेलं आहे. म्हणजे 40 वर्ष आमचा मुद्दा एकच होता की भागाला पाणी भेटलं पाहिजे. आतापर्यंत असं कधी झालं नव्हतं, पण जयभाऊ आल्यापासून जरा आम्हाला आशा लागली की पाणी येऊ शकते. आता काम चालू आहे बाबा पाईपलाईन हे, आणि आता माणसाला आशा लागलेलं, त्याच्यामुळे माणसं बरोबर विचार करून ते सगळ्या गोष्टी करणार आहेत. असं आहे. बाकी आम्ही शेतकरी, शेती आहे आमची. शेती पावसाची जेव्हा जातापर्यंत आता जरा आशा लागली, पाणी आलं तर जरा काहीतरी चांगली पिकं घेता येते. काम चालू आहे, काम चालू आहे. काय म्हणणं आहे तुमचं? नाही ते सांगितलं त्यांनी काम चालू आहे ते. काम चालू आहे म्हणजे येणारच की पाणी. गावाची लोकसंख्या किती आहे? हा काउंटिंग ऍक्च्युअली सांगितलं हा 6912 लोकसंख्या आणि मतदानच सांगितलं. लोकसंख्या तशी जास्त आहे, लोकसंख्या 10,009च्या आसपास आहे. मला यातलं गावातलं प्रमुख व्यवसाय सांगा. इथं काय प्रमुख व्यवसाय गावात रोजंदारीच की, बाकी काय दावा. काय लोक मुंबईला वगैरे किंवा दुकानदारी अशा संदर्भात बाहेर आहेत. नाहीतर टोटल मजूर लोक इथं जास्त आहे. इथं वर एक फॅक्टरी आहे, तिथं काय तरुण पोरं जाते ते कामाला. दुसरा काय सोर्स आहे इथं? बाकी काहीच नाही सोर्स इथं, रोजंदारी एवढंच. आणि काय गावात म्हणजे अख्ख्या गावाचं वातावरण काय एकंदरीत निवडणुकीचं सांगा. आता काय ह्या 2 दिवसात कळणार काय आहे ते. म्हणजे आता हे म्हणले की पाणी आल्यामुळे आम्ही जय भाऊला. आता बघा, जी माणसाला काय योग्य दिसेल त्या मार्गानेच माणसं जाणार आहेत ती. आता पहिल्यासारखा मतदार येणार राहिला नाही किंवा काय नाही. आता पहिलं कसं मागल्या 15 वर्षात किंवा 20 वर्षात जावा तुम्ही, माणसाला असं काय माहित होत नव्हतं. अलीकडच्या काळात या यंत्रणा, तुमचं युट्यूब माध्यम म्हणा, काय मोबाईलद्वारे सगळे जे त्याला कळायला लागलं. पूर्वीसारखा माणूस म्हणजे असं म्हणजे की शेतकरी बाबा ह्याला कळतच नव्हतं. आता ना तुझा आज्याला म्हणतोय बाबा बघा हे काय आलंय ते. बरोबर. त्यामुळे आता सगळे म्हणजे शहाणी झाले ते लोक. मग जे त्या बेसनं काय असेल ते. बरोबर. गावातलं प्रश्न काय आहेत, अडचणी? आता अडचणी काय गावात काय अडचणी आहेत आता. तशा बघितलं समजा साऱ्या इंडियातच आहेत. आता काय सांगायचं आहे. रस्ते, पाणी, रस्ते तर होणारच आहेत की. आता एक आता बाजून होते तर हिकट होते, तर हळूहळू आता हे होऊन जाते. आता तुमचं म्हणजे तुमचं वय किती? आता मी 51 मध्ये आहे. 51. ह्याच्या मागच्या काळाचं राजकारण कसं होतं? आमच्या कळडूनचं राजकारण लय वेगळं होतं पूर्वीच. हे जरा मला वाटतं 92-95 पासून जरा व्यवस्थित चालायला लागलं. त्याच्या मागचं राजकारण लय वेगळं होतं. फोडाफोडी मारामारीचं राजकारण, माणसात माणूस नव्हता. आता कुठेतरी माणसात माणसं यायला लागली. म्हणजे आता कोणी बी कोणापाशी बसते उठते. पूर्वीचा काळ वेगळा होता. आमचं गाव तसं फेमस राजकारणात गावात नेता कोण काढलाय? आमच्यातनं साळुंकी तात्या, शरद बापू, हे 2 अपोजिट पार्ट्या. मग ह्यातनच राजकारण, बाकी काय तर. काय अजून आता समस्या इथल्या काय त्या काय व्हायला पाहिजे गावात? बसूया आपण मस्त. बसा. तुम्ही बसा इथे, बसा की तुम्ही, बसा इथे. उपसरपंच होता. हो, सरपंच. काय काय कार्य काम केलं तुमच्या काळात? आमच्या काळात म्हणजे काय, त्यावेळी निधी बी कमी होता. आता निधी वाढलाय म्हणून आता सुविधा. पण कलडूनचे मार्केटमध्ये राजकारण होतच आहे. पण मार्केट कसं आहे, मार्केट 12 वाजल्यापासून कलडून मध्ये रहदारी कमी आहे. बाहेरनं रोड गेलं, विकास कमीच आहे. विकास व्हावा हीच अपेक्षा आहे. काय व्हायला पाहिजे? MIDC व्हावी, कंपनी एखादी मोठी व्हावी, इथं कॉलेज व्हावं, बाहेरच्या लोकांची आवक जावक या गावाला. म्हणजे बाहेरचं रोड जोडलं नाहीत अजून.
कॉरिडॉर मध्ये बाजार भरतो. बाजार भरतो बाजार आसपासचे येत असतील बाजार. आज कलडोनचा मोठा बाजार पहिला मोड खळीत गेला. 12 वाड्या आहेत त्या शेळी शेरडा बाजार भरतो. आगभर खटाव तालुक्यात 1 नंबर बाजार होता. काय बोलतो? हो आता ते पाक मोड खळीला 9ला भरतून 9:15ला मार्केट बंद असं चाललंय. आता तुम्ही प्रयत्न केला तर परत बाजार सुरू होणार की? बाजार बाजार भरवू शकतो की, पण ती सगळ्याची मिठी पडली पाहिजे. हा पंचायत समितीनं ही दखल जर घेतली तर होऊ शकतो तो बाजार. समिती दखल घेतली पाहिजे. हा पंचायत समितीने दखल घेऊन ती बाजार भरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज 5,000चं बोकाड जर विकलं तर ती मार्केटला रक्कम फिरती. जर मोठ्या चित्राबाज जर बाजार भरला गाय म्हैस बैल तर 50,000ची विक्री झाल्यावर ती मार्केटलाच रक्कम फिरणार आहे ना. बरोबर. त्यामुळे हे गावाचा विकास होण्याची लक्षण आहे. काय आता निवडणुका लागल्यात, कुणाचं वार आहे? निवडणूक वार म्हणजे बीजेपी चालणार आहे की इथं कमळच येणार. जयभाऊन काम केली ती जयभाऊची काम बऱ्यापैकी आहे ती कलडून. हा ग्रामपंचायतीला आमच्या या ग्रामपंचायतीला निधी दिला होता. परत पेटतला मोठा रोड ती जयभाऊनीच केलेला आहे. हो काम कोट्यवधीची त्यांची झालेली आहेत आणि इथनं पुढे होत दिली काय काम. बाकीच्यांनी केलं नाही. बाकीच्यांनी काय राजकारणच केलं गावाचं पहिल्यापासून असं आहे. राजकारण. हो कशाचं आज- राजकारण? फायद्याचं. फायद्याचं कुठलं तुमच्या विकासाचं फायद्याचं, त्यांच्या फायद्याचं. त्यांच्या फायद्याचं केलं. जनतेच्या फायद्याचं राजकारण नाहीच. बघा की आता ही बाजारपेठ बापू उघडी पडली आहे का. 12 वाजता धंदवाले माश्या मारतच बसायचं. हो धंद नाही तर मार्केट शांत. हायवे गेला बाहेरनं. ही यांची कामं होती ना आतनं हायवे यावा असं आहे. तुमचं वय किती वय आहे तुमचं? 74 आहे. 74. लय काळ बघितलं तुम्ही. पहिला काळ कसा होता? पहिला काळ म्हणजे साधी माणसं आपली. साधी. सायकल घेतली तर माणसं बघायला यायच्या. होय आता घरटी 4-4 गाड्या झाल्या त्या. काय मग त्या काळात काम कोण करायचं जास्त? नेता कुठला होता पहिला? आता पहिलं म्हणावं तर पहिलं होतं. पहिलं महत्वाचं काय झालं पहिलं नेतं होतं. निधी ह्या पद्धतीचा पंचायतीला मिळत नव्हता. आता 5 हा पहिली ग्रामपंचायत लोक चालायची आणि गावाला कसं सोर्स इन्कम सोर्स कमी असल्यामुळं दुष्काळी भाग असल्यामुळं गावात एवढा इन्कम होत नव्हता. त्याच्यामुळे लोकवर्गणीत कामं मोठी होत नव्हती. पण आता कसं झालंय सरकारच्या विविध योजना सगळं त्याच्यामुळे आता निधीचं कमतरता नाही. फक्त कसं आहे करण्याची त्या म्हणजे ही पाहिजे ना जिद्द पाहिजे करणे असं आहे. आणि आता कुठेतरी बाबा विकासाचं पर्व दिसायला लागले लोकांना. त्यामुळं लोक त्या विकासाच्या मागच जाणार असं. काय म्हणताय बाबा? सगळे म्हणतात बीजेपीचं वार आहे. हो बरोबर आहे. होय. का म्हणताय असं? कारण तो धाडशी नेता आहे. बर. तो जो नेता आहे तो धाडशी आहे. कुठलं काम करतो म्हणलं तर करणारच. करणार. तुमचं कुठलं काम करायचं? आमचं नाही काम करायचं पण ते गोरगरिबांसाठी नेता चांगला आहे. कोण? गोरे. जय भाऊ. भेटला होता तुम्ही? भेटलो नाही कधी. माझं मूळ गाव मसवड आहे. मग सोड जाईल. किती वर्षापासून? 40 वर्ष झाली मला. आडनाव का तुमचं? गोंजारी. गोंजारी मिठाईवाले. हा मिठाईवाले. फेमस आहे ते गोंजारी. हा फेमस आहे. प्रत्येक यात्रेत दुकान असते. बाळासाहेब मसवडचा त्याचा मुलगा निवडून इथं आला. कशा निमित्त आला राहिला? मी राहायला आलो 40 वर्ष झाली. कशा निमित्त काय? आपल्या पोटानिमित्त. बर. पोटानिमित्त काय इथली माणसं मजबुरीने गेली बाहेर. मजबुरीनं म्हणजे गावात काम धंदा नाही. स्थलांतरित लोक म्हणजे गाव बऱ्यापैकी खालनं पण बाहेर जाऊन वाया नाही ते गेले. वाया नाहीत गेली की विटा साहेब हे सक्षम झाली बाहेर. इथे कसं आहे कामधंदा नाही. ते कामधंदा कुठं जातं ते बागत क्षेत्र होतं ती यंदा फ्लॉपच आहे. त्यामुळे माणसाचे कामधंदा तरी कुठं आहेत असं आहे. सगळं पावसात जीव. काय तुमचं काय म्हणणं आहे? का वेगळं आहे याच्यापेक्षा? उद्योगधंदा नाही हो इथं. मी बी कोल्हापूरचा राहणारा माणूस. काय बोलताय? व्यवसाय मी सेंटरिंग धंदा करतो. कशाचा? सेंटरिंग मिस्त्री सेंटरिंग. तर इथे काम धंदा नाहीत काय नाही तर ते माणसं ती कामाला येणार. कोण काय काम धंदा नाही तर काय करणार. माणसं येणार तर बागत या वर्षी गेली सगळं नुकसान झाले सगळं. तर मग आता जय भाऊनी केलंही काम. आता पाणी आता चालू काम आहे.
आणि होणार काम सक्सेस. जागी जागी चाललेलं आहे काम, एवढंच बोलतो. काय म्हणताय? थांबा थांबा, ह्यात बोला. ग्रामीण भागाचा विकास कसा आहे, शेतकरी जर सुखी झाला, जर या भागाला पाणी आलं तर शेतकरी सुखी होणार आहे, आणि शेतकरी सुखी झाला तर सगळी व्यावसायिक सगळी सुखी राहणार आहे. असा विषय या गावाला कसं महत्वाचा, शेतकरी सुखी नसल्यामुळे गावाच्या लोकांनी स्थलांतरित बऱ्याच जणांनी केलं. म्हणजे गावात कसं पोट भरायला पण साधन नाही काय. आता या गावाला आमच्या कसं द्राक्ष बाग म्हणून एक प्रसिद्ध गाव आहे, पण लोकांनी टँकरनं पाणी आणून बागा जगवल्या त्या पाणी नसल्यामुळं. मग आता त्यात बी कसं होतंय, ते पावसाचे जेव्हा पाणी कमतरता, मग एक्सपोर्ट करणारं ही गाव आहे. कलडोन गाव हे द्राक्षाचं एक्सपोर्ट म्हणून प्रसिद्ध आहे. पण आता अलीकडे कसं झालंय, बागांना पण असं मार्केट नाही, म्हणजे माल कमी लागते, ती काहीतरी वातावरण निसर्गाचा बी हे त्याच्यामुळे काय होतंय. पण आता जर पाणी आलं तर विविध पिकांना म्हणजे लोक शेतकरी प्राधान्य देतील, आणि विविध पिकातून मग शेतकऱ्याचा जर विकास झाला तर ऑटोमॅटिक सगळ्या म्हणजे मार्केट पण व्यवस्थित चालेल. नाव कोणाचं कोणतं? हा? नाव कोणाचं कोणतं? नाव बायकोच आहे, बायकोच आहे. लय प्रेम करताय. हा. आता तेवढं राहणार. हो. ओके, धन्यवाद. ते बोलतेत का? काय करता तुम्ही? पाहुणा आहे मी ह्या गावचा, त्यामुळे मी काय बोलू शकत नाही. बरं, पाहुणा आहे, मग पाहुण्यालाच बोलायचं मला. तुम्ही कधी आला इथं? 5 वर्ष झाली पाहुणं म्हणून आलं. ह्या गावात काय आलाय? काय आहे गावात? इथं. मी का नाही राहायला आलो, ही सासरवाडी आहे आमची, इथं राहायला आलो. गाव चांगलं आहे. चांगला आहे, पण कसं आहे गावाला का नाही रस्ता नसल्यामुळं, गावात का नाही येणं जाण्याचा मार्ग नसल्यामुळं माणसं कमी येते. जे आम्ही आहे ते 4 माणसं, इथं आम्ही 4 माणसंच आहे. बाहेरनं कोण माणूस नाही. बाहेरचा माणूस जर आला तर गावाचा विकास होणार आहे. त्या 5 वर्षात मी एवढं बघितलं. या गावातली माणसं कशी आहेत? स्वभाव कसे आहेत? चांगले आहेत का डांबीस आहेत? एक नंबर माणसं आहेत, अशी माणसं भेटणार नाही तिकडे. त्यामुळे तर एवढं दिवस आहे. नाही, मग माणसं चांगलीच आहेत ती. आता पाहुणे जरी आले तरी कसं आपण त्यांना सपोर्ट केलाच पाहिजे ना. बरं, कसं आपल्या विश्वास ठेवून आलेत ते, मग आपण सपोर्ट त्यांना केलाच पाहिजे. त्यांची पाठराखण आपण केलीच पाहिजे ना. पाहुणे जे माणसं काय बाहेर निघून राहिलेले असते त्यांच्यासाठी थोडंफार तर सहकार्य केलंच पाहिजे आपण. बाकी काय तुम्ही काय करता काम? मी शेती वगैरे आहे आणि दुकानला असतो बाहेर मध्य प्रदेशमध्ये. दुकानला गाव ह्या भागातली माणसं आहेत. आमच्या भागात पाणी नव्हतं, दुष्काळी भाग, त्यामुळं इथं रोजगार नाही, काय नाही. त्या आहे ना, आम्ही सगळी लोक बाहेर पडलेले आहेत. गावातली म्हणजे घरटी 2-3 माणसं गावाच्या बाहेर आहेत. कलेडोन मधली, आसपासच्या गावातली पण. हो, आसपासच्या गावातली म्हणजे बरेच लोक सगळी बाहेर आहेत. वाडी वस्तीवरची लोक म्हणजे तिथली तुम्ही बघाल, जाऊन बघ चला तर जी आता वृद्ध माणसं झाले त्यांच्या जे कामं होत नाहीत तेच घरटे आहेत. युवा तरुण पिढी सगळी बाहेर आहे. म्हणजे गावातली कमीत कमी 60% जनता इथं आहे, बाकीची 40-50% जनता म्हणजे बाहेरच आहे. तुम्ही मध्य प्रदेशला आहे, तसं बाकी राजस्थानला पण असतील, तमिळनाडू. इथली लोक तुमचे आंध्रा, कर्नाटक, तमिळनाडू, MP, राजस्थान, गुजरात, पुणे, मुंबई सगळीकडे आहेत. कारण फक्त काय, तो रोजगार नाही, पाणी नाही. रोजगार नाही आणि मूळ मुद्दा पाणी नाही. पाणी नव्हतं. आता जरा ज्या भाऊंच्या कुठं कुठं दिसायला लागलं आम्हाला पाण्याचं, मग येणाऱ्या पिढीत आम्ही माघारी, गावात जर व्यवस्था चांगली झाली आमच्या तर गावात माघारी येऊ. कारण आम्हाला पण आमचे घर सोडून, गाव सोडून कुठं बाहेर आणणं चांगलं वाटत नाही. समजा घरात कुठलं दुःखाचं काम झालं किंवा लग्न सराय असो, आम्ही वेळेवर पोहोचवू शकत नाही बरोबर बाहेर असल्यामुळे. कारण आमचं 1000 किलोमीटरचं अंतर आहे. लग्नासाठी एक म्हणा ठीक आहे माणूस येऊ शकतो, पण दुःखाचा अचानक घटना घडती, सांगून येत नाही ती घटना. आम्हाला आमच्या घरच्याचं तोंड सगळं बघायला मिळत नाही. बरोबर. आमच्या घरात, माझ्या स्वतःच्या पर्सनल व्यक्तिगत घरात 2-3 उदाहरणं असं झालेत. म्हणजे जगायचं त्यासाठी मग जर शेवटच्या क्षणी आपल्याला माणसाला बघायला भेटत नसेल काय करू शकतो? पर्यायच नाही. इथं राहून तरी काय खाणार आहे? माळात काय काम करणार आहे? 2 फूट 1 फूट जमीन खोदली की खाली पाषाण निघते. बघा तुम्ही कुठल्याही जागा जाऊन खोदून बघा, पाषाण निघते, पाणी नाही. तुम्ही आई वडिलांना सोडून 1000 किलोमीटर दूर राहता, इथं काय अचानक दुःखद घटना घडली, आम्ही वेळेवर येऊ शकत नाही, आम्ही इथं वेळेवर पोहोचू शकत नाही. मग शेजारी पाजारी कोण असेल त्यांना सांगणे, मग आम्ही तिकडून निघणार. अशा परिस्थिती आहेत, वाईट परिस्थिती आहे. पैसे मिळतात पण भरपूर. हा, पैसे मिळतात बाहेर जाऊन, पण ते काय कामाचं सांगा? आपल्या हातातला जर माणूसच गेला तर ते पैसा काय कामाचा? हे म्हणतात ना, देवानं पोट दिले, जगासाठी काय तर करायला लागतंय, त्यामुळं इथून सोडून बाहेर जाऊन राहायला लागतंय. म्हणजे आम्हाला पर्याय नाही, त्यामुळं आम्ही इथून गाव सोडून बाहेर परदेशात नाही.
आता काय निवडणुकीला आलाय? हा सध्या निवडणुकीसाठी झालोय. निवडणूक झाली की परत आपल्या कामधंद्यावर माघारी. काय कोणाच वार आहे काय इकडे? वारा तर जनतेच्या हातात आहे. तरी भाऊंच्या कामामुळं असं वाटतंय की भाऊंच सीटा बसतील. कारण भाऊंनी आम्हाला कामं भरपूर दिलेत. मी एक साधारण माणूस असून माझ्या इथली डीपी जळाली होती. भाऊंना फोन केल्यावर त्यांनी 2 दिवसात आम्हाला डीपी बसवून दिली. नाहीतर आता गव्हाची पिकं होती, त्यांना पाणी कुठलं द्यायचं, जनावर आहेत त्यांना पाणी काय द्यायचं. पण त्यांनी आपलं तात्काळ म्हणजे ऍक्शन घेऊन त्याच्यावर आम्हाला तुरंत डीपी उपलब्ध करून दिला. धन्यवाद. काम मी मुंबईला रिलायन्स मध्ये कामाला आहे, घनसोलीमध्ये. आणि सध्या आता इलेक्शनसाठी आलोय गावाला. तर गावची आमच्या विकास कामं म्हणजे आतापर्यंत सगळी मागच पडलेली आहेत. गावाला एक तर रस्ता नाही. 15 म्हणजे कसं 20-25 वर्षापूर्वी इकडं म्हणजे आमचे पाहुणे वगैरे आले होते. ते अजून म्हणजे कधी आले तर म्हणते तुमच्या गावचा रस्ता तवा पण तसा होता आणि आता पण तसा आहे. गावाला रस्त्याची गरज आहे. गावची बाजारपेठ मोठी झाली पाहिजे. गिराईक वगैरे सगळ्यांची कमी आलेत गावची. पुन्हा गावाची म्हणजे कसं आता सरपंचच नाही गावाला. तर आणि सरपंच पण नाही आणि त्यात प्रशासकाच्या ह्याच्यावर आहे. पण मायनीच्या ह्याला तेही दिलेलं आहे. तर त्यांचं कसं होतंय, त्यांच्याकडे लक्ष नाही अजिबात. आणि सगळीच कामं गावची मागं पडलेली आहेत. गटार बिटार कोण काढत नाही, काय नाही. ते पाण्याचं हे लावलंय ते सगळं अजूनपर्यंत बंद होतं, आता चालू झालंय. मग आता पाण्याचं तर कसं गावचं म्हणजे कसं शेतीला वगैरे पाणी आलेलं आहे. जयाभाऊंनी प्रयत्न करून सुखसुविधा देऊन सगळं जिकडं तिकडं करून त्यांनी गावाला जसं केलंय तसं म्हणजे कसं झालं, गाव म्हणजे शेतकऱ्याच्या बांधाला पाणी पोचलं. आतापर्यंत सगळ्यांनी आश्वासनं फक्त दिली ती की बाबा पाणी येईल, टेंबूचं पाणी तुम्हाला जे म्हणजे मिळू शकणार नाही असं सांगितलं होतं. ते पाणी आता शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आलंय. एवढंच. बीजेपीला एक हाती गावातनं मतदान झालं पाहिजे आणि बीजेपीलाच मतदान होणार जास्त. आणि 2 सीटा बसल्या पाहिजेत. जेडपीची पण सीट बसली पाहिजे आणि पंचायत समितीला सीट बसली पाहिजे. आमच्या गावात सगळ्यात मोठी आणि प्रामुख्यानं समस्या पाण्याची होती. म्हणजे आम्ही बघत आलोय असं पाण्याची समस्या आहे. माढा मतदारसंघातून ज्यावेळी शरद पवार उभा राहिले त्यावेळी त्यांनी सरळ सरळ सांगितलं की पाणीच नाही तर देणार कुठून. आणि देणार कुठून म्हणल्यानंतर आमच्या मान खटावली इथंच मायनीच्या सभेत वगैरे बोलले असतील कुठेतरी. पण ज्यावेळी माढा लोकसभा मतदारसंघात उभा राहिली होती की नाही त्यावेळी पाण्याबद्दल बोलले होते. इथून स्वतः ते निवडून गेलेत, आम्ही मतदान केलेलं आहे. पण ते स्वतः म्हणत होते की पाणीच नाही तर द्यायचं कुठून या भागाला. आता 4 टर्म आमचे जयकुमार गोरे आमदार आहेत. आता ग्रामविकास व पंचायत राज मंत्री झाले. त्यांनी टेंबूचं एवढं मोठं काम चालू आहे. आमच्या गावातून पाईपलाईन पण चालू आहे. काम पूर्णत्वास यायला थोडाच अवधी राहिलेला आहे. आणि मी एक स्वतः द्राक्ष बागायतदार आहे. आणि द्राक्ष बाग मी पाणी नाही म्हणून मी काढून टाकले. का तर ह्या 2 वर्षात पाणी आल्यानंतर मी नव्यानं आणखीन द्राक्ष बाग नव्यानं लावणार आहे. कारण त्यात मी बराच अनुभव घेतलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं पाण्याचं काम होईलच. शिवाय रस्त्यांचं काय पाहिजे तेव्हा पाहिजे ती. उलट जया भाऊ म्हणते ती की तुम्ही काम मागाई येत नाही माझ्याकडे, काम मागा. डीपी असू द्या काही असू द्या. निम्म्या रात्रीचा फोन केला तर दुसऱ्या दिवशी डीपी लगेच बसवली जाते शेतकऱ्यांची. आणखीन काय काम केलं पाहिजे भाऊनी. या गावात वार आता कुणा झालं, निवडणूक लागली, उमेदवार माहिती आहे? उमेदवार आहेत की. उमेदवार पंचायत समिती गणातनं जुगदर आहेत, राजू काका जुगदर. आणि जिल्हा परिषद गटातून सूरज शिवाजीराव पाटील. विरोधक काय 15 वर्ष जे निवडून आले तेच विरोधक आहेत. आता त्यांना विकास सुचतोय. काय याच्यावर केलं नाही? काय त्यांच्या घरी 4 टर्म आमदारकी होती, कृष्णा खोऱ्याचं पद होतं. पण पाण्याचं काय काम झालंच नाही. आता बरेच जण काय जगताप वगैरे काय म्हणते ती ही पाणी राष्ट्रवादीनं आणलंय काय आणलंय. पण ही तसं काय नाही. ज्यावेळी जयाभाऊ स्वतः आलं, देवेंद्र फडणवीस सत्तेत आलं, त्यांच्या जोडगोळीनं ही पाणी आलेलं आहे. कसं होईल आता या गावात?
गावातून काय जयाभाऊला आम्ही 369चं लीड दिलं होतं, त्याच्यापेक्षा जास्त मतदान करण्याचा प्रयत्न करणार आणि 100% त्यांना लीडच देणार आम्ही. त्यांच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभे आहे. बाकीचे पक्ष असतील की या गावात? बाकीचे आहेत की वंचित आघाडी करून एक उमेदवार उभा आहे पंचायत समितीला. पुन्हा आमचे मित्रच आहेत सचिन चव्हाण, तेही अपक्ष, तेही भाजपचेच आमचे उमेदवार आहेत, ते अपक्ष म्हणून उभे आहेत. बाकी जे पंचायत समितीचे दुसरे उमेदवार आहे चंद्रकांत पवार, ते तर सभापती होते. सभापती असतानाही काही कामं आमच्या इथं विशेष करून झालेली नाही. त्यामुळे काही जयाभाऊ शिवाय पर्याय नाही आणि भाजपलाच मत दिलेलं चांगलं पडेल, कारण कामं होत येत आहेत. मी स्वतः माझा वैयक्तिक अनुभव आहे, कधीही जयाभाऊकडे गेलं आणि काम मागितलंय आणि त्यांनी कधी खाली हात माघारी घालवले असं कधीच नाही. इथं कार्यकर्ते देखील बसलेत, त्यांची स्वतःची महिन्यात 4 वेळा डीपी खराब झालेली तरी ती एका रात्री ती बनवून दिली स्वतः जयाभाऊच्या फोनवरून. कोण बोलणार होतं? दररोज लावता काय कपाळाला? हो, दररोज आपला म्हणजे ब्रँडच आहे. कोणाचं प्रतीक आहे? शीत प्रतीक म्हणजे मल्हारी मार्तंड, क्रांतीवीर उमाजी नाईक आणि छत्रपती शिवाजी महाराज. दररोज हा, दररोज गळ्यात काय म्हणतात? आपलं उमाजी नाईकांचा ताईत बरं, दिला शब्द त्या शब्दाला जागणार. जागणार आणि प्रामाणिकपणानं काम करणार. स्वतः एखाद्या गरीब प्रश्न असला तर अनेक वेळा मी कलेक्टर पर्यंत मुद्दे बऱ्यापैकी मी घेऊन गेलेलो आहे. आणि मी कुंडलिक रामचंद्र बुधावले, मुक्काम पोस्ट कलेडोन, तालुका खटाव, जिल्हा सातारा. पूर्वी मी बळीराज शेतकरी संघटनेचं तालुका अध्यक्ष म्हणून मी काम केलेला माणूस. मला हे विचारायचं, तुम्ही दररोज तुम्ही कपाळाला भंडारा कुंकू लावता, ही तुमची ओळख आहे? हो, ओळख म्हणजे आपल्या महाराष्ट्राचीच ओळख आहे. आणि प्रत्येक माणसाने मी तर म्हणतो लावलंच पाहिजे, कारण की कपाळाला लावण्यानं काय होतं, आपण कोण आहे आणि आपण काय आहे, स्वतः आपलं अस्तित्व आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कधीच नाही. फक्त चुकतं कधी एखादा असा दुःखाचा वगैरे प्रसंग असेल त्यावेळेस तुम्हाला दिसणार, नाही तर एनी टाइम अगदी झोपत उठवून जरी तुम्ही बघितलं तरी कपाळाला तुम्हाला दिसणारच. हे विशेष आहे. ही कानात पण घातलंय, दाखवा जरा प्रेक्षकांना. काय म्हणतात त्याला? ह्याला बाली म्हणलं जात. एकच मिनिट, हे दाखवा जरा. ही पण बाली, हा, ही पहिल्यापासून ही माझ्या वयाच्या 13व्या-14व्या वर्षी आपण ही बाली घातलेली आहे. आणि धार्मिक मध्ये आपण असल्यामुळं सगळ्या गोष्टीचा. हा, आणि राजकारणामध्ये पण आहे? हो, राजकारणामध्ये. कारण की कसं आहे, प्रत्येक युवकानं राजकारण केलंच पाहिजे. कारण की बाबासाहेब आंबेडकर सांगतात की बाबासाहेबांनी प्रत्येकाला त्यांनी संविधानाच्या सांगतात की तुम्ही सुशिक्षित तरुणांनी जर राजकारणाकडे दुर्लक्ष केलं बरोबर. तर एखाद्या आडग्या लोकांच्या हाताखाली काम करू लागतात. हो, बरोबर, अगदी बरोबर आहे. बरोबर. कसं आहे तुमच्या गावातलं राजकारण? हाय, चालू आहे. लढत दिसताना तर दिसती अशी बॅनर वरती, तरी आता तुम्ही बघताय चित्र, पण नुसतं बॅनर वरती असून काय उपयोग नाही. ग्राउंडला काय? हा, कारण की पहिलं कसं होतं, चुली पुढं भाकरी करणाऱ्या बेचारीला घरातल्या पुरुषाने येऊन सांगितलं आपल्याला आमका काम करायचं आहे, तर त्या गोष्टी त्या होत्या. पण आता चुली पुढची बिचारी सुद्धा सक्षम झालेली आहे. त्या बिचारी सुद्धा कळतं अखंड महाराष्ट्रात काय चाललंय, काम कोण करतं, योजना आपल्याला कोण देतं, ही तिथपर्यंत चुलीपर्यंत पोहोचलेला आहे. त्याच्यामुळं ही काय असते ती असं गावठी बोक गावठी बोक असते आपलं दावायचं, मी बाबा नासा आहे मी तसा आहे. ह्याच्यापेक्षा आता जनता सुज्ञ झालेली आहे. ज्याचं काम आहे त्याच्या मागे 1000% जनता उभा राहते का तर राहते. ह्याच्या माग आताच्या मागच्या इलेक्शनला कोण निवडून आलं होतं, त्यांनी कामं केली का? हा, जयाभाऊंच आम्ही काम करतो पंचायत समितीला. नाही. जिल्हा परिषदला कोण होतं? आणि जिल्हा परिषदला आम्ही आता जवळजवळ ह्या 10-15 वर्षात बघतोय की आताचे मायनीचे सुरेंद्र गुदगे, ते कुठं इलेक्शन आला पुरतं आम्हाला दिसतात. बाकी काय असं आराळ तराळ जे मेन कार्यकर्ता असतो कुठं त्याच्या संघ हे असं
सर्वसामान्य कार्यकर्त्याला ते वासपस भानगड नसते. असं की त्यांच्यासोबत तरी. नाही ते ठराविक हो, जी ठराविक असते तेवढीच. तुम्ही जात नसाल. एखाद्या गरीब कुटुंबातला आमच्यासारखा कधी त्यांच्यापाशी दिसला का? कारण की विचारधारा बी पटणं गरजेचा विषय. हा नाही मला काय म्हणायचं आहे की विचारधारा बी जुळली पाहिजे. त्याच्यामुळं आमच्यासारखा माणूस त्यांच्या बरोबर नाही जाऊ शकत. आणि भाऊंचं कसं आहे, जयकुमार गोरे भाऊंचं त्यांचं काम तर ती 1000% 100% नाही किंवा काय नाही, 1000% ते काम होतच. आणि आम्ही बघतो, आम्ही थेट भाऊंच्या पाशी आम्ही कित्येक वेळा जातो, थेट असं मध्ये आधी कोणाची शिफारस घेऊन नाही, डायरेक्ट थेट. त्याच्यामुळे भाऊंचं कर्तृत्व आम्हाला आवडतं. अगदी आम्ही असं वाहून काम करत असतो. का तर आम्ही एखाद्या गरीबाला शब्द दिला तर तो शब्द झेलला जातो आणि त्या गरीबाचं काम होतं. ही जयकुमार गोरे भाऊंचा कामातनं लोकांची ओळख आहे. मला म्हणजे आवर्जून प्रेक्षकांना सांगायला आवडेल की कपाळाला भंडारा, कानात पाळी आणि 3 बटणी शर्ट, गळ्यात काय घातले ते? गळ्यात ताईत. म्हणजे खरा उमाजी नायकांच्या भक्त शोधतो. हा बघत नुसतं एखाद्या जयंती पुरतं उमाजी नायकांच्या नसते. 12 महिने 18 काळ नायकांचं 10% गुण तरी. होय. हा बरोबर आहे की. तुम्ही 2 मिनिट शांत राहा, ह्यांचं बोलतोय. बरं का? लिंक तुटते आमची. नाही, कसं होतं की त्या उमाजी गोष्टी नायकांचा विचार तुम्ही लोकांमध्ये पेरताय. हो पेरतोय की पहिल्यापासून. आणि पेरणं काळाची गरज आहे. पेरणं काळाची गरज आहे. कारण की आता मूल रडल्याशिवाय मुलाला आपण चॉकलेट देत नाही. तसं आपण मागण्याची बी आपली क्षमता पाहिजे. पण मागितल्याशिवाय काम मिळणार आहे का? बरं, त्या कामाच्या मागे लागलं पाहिजे. पाठपुरावा आपण केला तर काम होणार. ओके, धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.